आज आपण 5 किलो मिरचीच्या प्रमाणात आगरी कोळी मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत. हा मसाला बनवण्यासाठी कोणकोणत्या मिरच्या वापरायच्या, मिरच्या कशा सुकवायच्या, त्याच्यानंतर कोणते खडे मसाले वापरायचे आणि खडे मसालेसुद्धा कसे भाजायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. 5 किलो मिरचीमध्ये मसाला किती तयार होणार हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आगरी कोळी मसाला बनवण्यासाठी इथे मी 5 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये ही घेतलेली आहे बेडगी मिरची. बेडगी मिरची मी 1 किलो घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे ही गुंटूर मिरची आहे, ही सुद्धा 1 किलो घेतलेली आहे. त्याच्यानंतर लवंगी मिरची घेतलेली आहे, ही सुद्धा 1 किलो घेतलेली आहे. ही आहे संकेश्वरी मिरची, ही सुद्धा 1 किलो घेतलेली आहे. आणि ही घेतलेली आहे पट्टी मिरची, ही सुद्धा 1 किलो प्रमाणात घेतलेली आहे. इथे 5 प्रकारच्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि याच्यासाठी आपण गरम मसाला घेतलेला आहे 2 किलो. याचं 7 किलोच्या प्रमाणात हा आपला मसाला तयार होणार आहे. आता या सर्व मिरच्या मी उन्हामध्ये सुकवायला ठेवत आहे. मिरच्यांना आता उन्हामध्ये मी सुकवत घातलेल्या आहेत. हे चांगल्या कडकडीत अशा उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आपल्याला. 1 दिवस फक्त आपण या मिरच्या सुकवून घेणार आहोत. मिरच्यांना जास्त उन्हामध्ये सुकवायचं नाही आहे. दरवर्षी मी मिरची ही पनवेल मिरची गलीमधून आणते. यंदा मी पोयनाडच्या बाजारातून ही मिरची आणलेली आहे. सर्व मिरचीचं रेट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर नक्की चेक करा. 5 किलो मिरचीसाठी इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. हे सर्व खडे मसाले आता मी तुम्हाला सांगणार आहे काय काय घेतले ते. इथे मिरी घेतलेली आहे 20 ग्रॅम. त्याच्यानंतर लवंग घेतलेले आहेत 20 ग्रॅम. बडीशेप 20 ग्रॅम घेतलेली आहे. जावित्री घेतलेली आहे 20 ग्रॅम. वेलची घेतलेली आहे 10 ग्रॅम. जिरं घेतलेलं आहे 20 ग्रॅम. शहाजिरं घेतलेलं आहे 20 ग्रॅम. नागकेशरसुद्धा 20 ग्रॅम घेतलेलं आहे. हिंगाचे खडे घेतलेले आहेत 5. मोठी वेलची घेतलेली आहे 10 ग्रॅम. जायफळ घेतलेले आहेत 5. रामपत्री घेतलेली आहे 10 ग्रॅम. खसखस घेतलेली आहे. इथे 50 ग्रॅम तमालपत्र घेतलेलं आहे. 100 ग्रॅम हे स्टार फ्रूट घेतलेलं आहे. हळकुंड घेतलेले आहेत 250 ग्रॅम. दालचिनी घेतलेली आहे 250 ग्रॅम. राई घेतलेली आहे 750 ग्रॅम. जिरं घेतलेलं आहे 250 ग्रॅम. धणे घेतलेले आहेत 750 ग्रॅम. त्रिफळा घेतलेले आहेत 50 ग्रॅम. मेथी घेतलेली आहे 10 ग्रॅम. दगडफूल घेतलेला आहे 10 ग्रॅम. हे सर्व मसाले आता उन्हामध्ये कडे वाळून घेते आणि त्याच्यानंतर हे आपण भाजून घेणार आहोत. धणे आता उन्हामध्ये छान असे सुकून घेतलेले आहेत. हे आता आपण कढईमध्ये छान असे मंद आचेवर भाजून घेऊ. थोडे थोडे करून आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत. धणे भाजून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण स्टार फ्रूट घालून घेऊ. त्याच्यानंतर त्रिफळा, लवंग, जावित्री, नागकेशर हे सर्व छान असे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे.
सर्व मसाले आता छान प्रकारे असे भाजलेले आहेत. आता एका परातीमध्ये मी काढून घेते. कढईमध्ये मिरी घालते. त्याच्यानंतर वेलची, रामपत्री आणि मेथी हे सर्व मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. मसाले छान असे भाजलेले आहेत. आता मी काढून घेते. मसाल्यांना जास्त भाजायचं नाही, नाहीतर कडवटपणाचा वास येतो. त्याच्यानंतर आपण बडीशेप घालणार आहोत. हे जिरं आहेत 2 प्रकारचे. खसखस घालायची याच्यात. आता कढईमध्ये हा आपला साधा जिरा आहे तो भाजून घेऊ आपण. जिरा छान असा भाजलेला आहे. आता हा परातीमध्ये काढून घेते मी. आता कढईमध्ये दालचिनी, मोठी वेलची, जायफळ आणि खडा हिंग या 4 वस्तू भाजायला घेतलेल्या आहे. छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये आता हळद घेतलेली आहे. हळदसुद्धा कोरडी वाटून घ्यायची. हळद भाजून झालेली. आता हळद एका ताटामध्ये काढून घेते. कढईमध्ये राई घातलेली आहे. राई सुद्धा छान अशी मंद आचेवर भाजून घ्यायची. सर्व राई आता चांगली भाजून झालेली आहे. छान अशी तडतडत आहे. याच्यामध्ये आता आपण फोडलेली जी हळद आहे ती घालून घेऊ. या मसाल्यामध्ये आता फोडलेला हिंग आणि जायफळ घालून घेऊ. आता हे सर्व मसाले आपण चक्कीमधून दळून आणू. डंकावरून आता आपण मसाला कुटून आणलेला आहे. आता एका परातीमध्ये हा सर्व मसाला मी काढून घेते. हा मसाला मी 7 किलोच्या प्रमाणामध्ये कुटलेला आहे. याच्यामध्ये 5 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत 5 प्रकारच्या आणि खडे मसाले घेतलेले आहेत. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा हा आगरी कोळी मसाला करून बघा. आजची व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.